नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत खमंग, खुसखुशीत आणि मस्त टम्म फुगलेली अशी पालकची पुरी, जी घरातले लोकं पुन्हा-पुन्हा मागून खातील. आणि ही खाण्याकरिता तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या भाजीची किंवा मग चटणीची, लोणच्याची गरज पडणार नाही. त्याकरिता आपल्याला काय करायचं आहे, तर सगळ्यात आधी आपल्याला पालक वाफवून घ्यायची आहे. त्यानंतर त्याला थंड पाण्यात घालून ठेवायचं आहे. थंड झाल्यानंतर त्याला मिक्सरच्या पॉटमध्ये घालून त्यामध्ये लसणाच्या कड्या, मिरच्या आणि कोथिंबीर घालून त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे. ही प्युरी आपल्याला एका परातमध्ये काढून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये मीठ, हळद, जिरेपूड, तीळ, ओवा आपल्याला कुस्करून घालायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये तिखट घालायचं आहे. आणि प्युरीमध्ये मावेल तितकं आपल्याला पीठ घालून त्यामध्ये 2 चमचे रवा घालायचा आहे आणि त्यानंतर हे पीठ मळून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि या गोळ्याला थोडं तेल लावून पुन्हा मळून घ्यायचं आहे. हा गोळा तयार झाल्यानंतर याला 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं. 15 मिनिटानंतर त्या पिठाचे तुम्हाला हवे त्या आकारामध्ये छोटे-मोठे गोळे तयार करून त्या गोळ्याची पुरी लाटून घ्यायची. ही पुरी गरम तेलामध्ये सोडून मीडियम आचेवर अलटी-पलटी करून हलका गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायची. अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या टम्म होईपर्यंत तळून घ्यायच्या. आता याला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाजीसोबत, दहीसोबत, लोणच्यासोबत किंवा मग नुसत्यासुद्धा खाऊ शकता. ठीक आहे, तर मग मी भेटते तुम्हाला नवीन रेसिपीसोबत. तुम्ही मात्र लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.